नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इतिहास प्रकरण दुसरे युरोपियन वसाहतवाद यातील भाग 8 पाहणार आहोत. या अगोदरच्या भागामध्ये आपण आशिया खंडातील वसाहतवाद पाहिला. यामध्ये म्यानमार या ठिकाणी इंग्रजांनी त्या ठिकाणी तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती, बाजारपेठेची उपलब्धता यामुळं त्या ठिकाणी इंग्रजांना त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण करायचं होतं आणि या उद्देशाने त्यांनी त्या ठिकाणी म्यानमार बरोबर युद्ध केलं. 3 युद्ध केली गेली आणि या युद्धाला म्हणजे इंग्रज आणि म्यानमार किंवा ब्रह्मदेश किंवा बर्मा म्हणजे याचं प्राचीन म्यानमारचं आजचं नाव आहे. म्यानमार हे आजचं नाव आहे, पण प्राचीन त्याचं नाव पाहिलं गेलं तर त्याचं ब्रह्मदेश किंवा बर्मा हे नाव होतं. आणि इंग्रज आणि ब्रह्मदेश यामध्ये जी काही 3 युद्ध घडून आली त्याला ब्रह्मी युद्ध असं म्हटलं जातं. आणि या 3 युद्धानंतर इंग्रजांची सत्ता त्या ठिकाणी इंग्रजांनी ब्रह्मदेश आपल्या ताब्यात घेतलं आणि तेथील ब्रह्मदेशाचा थिबा राजा याने उठाव करू नये म्हणून त्याला भारतातील महाराष्ट्रातील रत्नागिरी या ठिकाणी एक राजवाडा बांधून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं. त्याचप्रमाणे बहादूरशाह जफर याला 1857च्या उठावामध्ये भाग घेतल्याबद्दल त्याला त्या ठिकाणी ब्रह्मदेशातील यांगॉन येथे त्याला ठेवण्यात आलं. तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय चळवळीपासून लोकमान्य टिळकांना दूर ठेवण्यासाठी ब्रह्मदेशातील मंडाल्याच्या तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं आणि त्याच ठिकाणी लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मंडाल्याच्या तुरुंगामध्ये यांनाही ठेवण्यात आलेलं होतं. त्याचप्रमाणे आपण नेपाळ या देशाची सुद्धा माहिती पाहिली. हे एक छोटंसं हिमालयाच्या कुशीत वसलेलं राष्ट्र आहे आणि या ठिकाणीही इंग्रजांना आपलं वर्चस्व निर्माण करायचं होतं. त्या ठिकाणी त्यांनी आपले प्रतिनिधी पाठवले, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळं इंग्रजांनी त्यांच्याबरोबर युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये नेपाळ या देशाचा पराभव झाला आणि त्या ठिकाणी तह झाला आणि त्या तहानुसार कुमाऊ, गढवाल हे प्रदेश इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतले आणि काठमांडू म्हणजे जी नेपाळची राजधानी होती काठमांडू या ठिकाणी त्यांनी आपला प्रतिनिधी ठेवला आणि 1923ला त्या नेपाळच्या सार्वभौमत्वाला इंग्लंडने मान्यता दिली. त्याचप्रमाणे तिसरं राज्य होतं सिक्कीम. हे भारताच्या उत्तर सीमेवर असलेलं राज्य आहे आणि हे सुद्धा राज्य ताब्यात घेणं त्यांना महत्त्वाचं वाटत होतं आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर युद्ध केली गेली किंवा सामोपचार केले गेले आणि त्यानुसार सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंगचा बहुतांश प्रदेश इंग्रजांना दिला आणि त्याबद्दल इंग्रजांनी त्यांना वार्षिक तनखा सुरू केला. आणि त्यानंतर लॉर्ड डलहौसीने युद्ध करून सिक्कीमचा काही प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. सिक्कीम इंग्रज व्यापारासाठी खुलं झालं आणि 1886 मध्ये सिक्कीमवर आक्रमण केले गेले आणि इंग्रजांनी त्यांच्यावर आक्रमण केले व त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यातील ब्रिटिश चीन यांच्यातील 1890च्या तहानुसार सिक्कीम हे इंग्रजांचं संरक्षित राष्ट्र म्हणजे बफर झोन म्हणून ठरवलं गेलं आणि त्याला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतलं नाही, परंतु त्याला ते राष्ट्र म्हणून त्याला एक स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा इंग्रजांनी त्यांना दिलेला होता. त्याचप्रमाणे दुसरं एक राज्य होतं राष्ट्र होतं भूतान. भूतान हे सुद्धा भारताच्या उत्तर सीमेवर असलेलं राज्य आहे. या ठिकाणी सुद्धा त्या देशाचं जागेचं महत्त्व ओळखून ब्रिटिशांनी ते सुद्धा राज्य आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे तिबेटचा प्रदेश दलाई लामाच्या आधिपत्याखाली होता, प्रभावाखाली होता आणि रशियाला अटकाव करणं व व्यापार वाढवण्यासाठी इंग्रजांनी तिबेट हा प्रदेश आपल्या ताब्यात असणं महत्त्वाचं वाटत होतं आणि त्यानुसार लॉर्ड कर्झनच्या काळात इंग्रजांच्या फौजा तिबेटची राजधानी लासापर्यंत पोहोचल्या आणि इंग्लंड रशियामध्ये 1907 मध्ये करार होऊन तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला मान्यता दिली आणि त्यामुळं पुढील काळात चीनला तिबेटपासून संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यास वाव मिळाला.
आजच्या भागामध्ये आपण आफ्रिका खंडातील वसाहतवाद याची माहिती पाहणार आहोत. या आफ्रिका खंडामध्येही या युरोपियन लोकांनी आशिया खंडाप्रमाणे आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंडाप्रमाणे आफ्रिका खंडात सुद्धा वसाहती निर्माण केलेल्या होत्या. या युरोपियन लोकांनी अमेरिका, आशिया खंडाप्रमाणे आफ्रिकेतही वसाहती केल्या. घनदाट जंगले, विस्तीर्ण सरोवरे, दलदल, वाळवंट असा हा खंड होता. आता त्याच्यामध्ये या आफ्रिका खंडातील वसाहतवाद यातील पहिला पॉइंट आहे ब्रुसेल्स परिषद. याच्यामध्ये पहिला आकडा आहे बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्डने आफ्रिकेतील कांगोवर वर्चस्व मिळवलं आणि 1876 मध्ये ब्रुसेल्स येथे एक परिषद भरवली आणि त्यात युरोपातील भूगोल शास्त्रज्ञ, संशोधक एकत्र आले. चौथा, आफ्रिकेत ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका ही संस्था स्थापण्याचं ठरवलं. म्हणजे त्या ठिकाणी ब्रुसेल्स या परिषदेमध्ये त्या ठिकाणी बेल्जियमच्या राजाने त्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली आणि 1876 मध्ये परिषद बोलवली ब्रुसेल्स या ठिकाणी आणि त्या ठिकाणी संशोधक, शास्त्रज्ञ त्या ठिकाणी गोळा झाले आणि त्या ठिकाणी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका ही संस्था स्थापन करण्याचं ठरवलं. आता या आफ्रिकेतील वसाहतवाद, आफ्रिका खंडातील वसाहतीमध्ये दुसरा पॉइंट आहे बर्लिन परिषद. 1884 मध्ये बर्लिनमध्ये युरोपियन राष्ट्रांना काय संधी आहेत याचा विचार करण्यासाठी परिषद भरवली. 2 नंबर, प्रत्यक्षात युरोपियन राष्ट्रांनी शांततेने आफ्रिकेचा प्रदेश आपापसात वाटून घेण्यासाठी ही परिषद बोलावलेली होती. 3 नंबर, या परिषदेत बेल्जियमच्या कांगोवरील प्रभुत्वाला मान्यता देऊन त्याला कांगो फ्री स्टेट म्हणून मान्यता दिली गेली. 4 नंबर, स्वतःच्या प्रभावाखालील वसाहतीमधील मानवी व नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करण्यास एखादे राष्ट्र अयशस्वी ठरले तर त्या राष्ट्राने तो प्रदेश दुसऱ्या सक्षम राष्ट्राच्या ताब्यात द्यावा असं या बर्लिन परिषदेमध्ये ठरलं. तिसरा, आफ्रिका खंडातील वसाहतवादातील तिसरा घटक आहे नायजेरिया वसाहत. या नायजेरियामध्ये इंग्लंडची आफ्रिकेत जी वसाहत होती त्याचं नायजेरिया वसाहती ही एक वसाहत होती. त्याच्यामधला 1 नंबर आकडा आहे इंग्लंडमध्ये जॉर्ज टॉबमन गोल्डीने स्थापन केलेल्या युनायटेड आफ्रिकन कंपनीला इंग्लंडने नायजेरियात व्यापार करण्याची परवानगी दिली. म्हणजे इंग्लंडच्या जॉर्ज टॉबमन गोल्डी यांनी जी काही युनायटेड आफ्रिकन कंपनी स्थापन केलेली होती त्या कंपनीला इंग्लंड सरकारने नायजेरियात व्यापार करण्याची परवानगी दिली. आणि 2 नंबर, पुढे इंग्रज सरकारने ही कंपनी ताब्यात घेतली व नायजेरिया ही इंग्लंडची वसाहत बनली. आता चौथा घटक आहे याच्यातला दुसरी वसाहत आहे, म्हणजे चौथा पॉइंट आहे पण दुसरी वसाहत आहे टोगोलँड वसाहत. ही टोगोलँड वसाहत ही जर्मनीची आफ्रिकेतील वसाहत होती. त्याच्यामधला एक आकडा आहे 1883 मध्ये आफ्रिकेत जर्मनीचा चान्सलर बिस्मार्कने आपली पहिली वसाहत स्थापन केली. 2 नंबर, पुढे कामरून, नैऋत्य आफ्रिकेत ही जर्मनीने वसाहती स्थापन केल्या. म्हणजे जर्मनीच्या चान्सलर बिस्मार्कने 1883 मध्ये आफ्रिकेमध्ये ही वसाहत टोगोलँड ही वसाहत स्थापन केली आणि त्यानंतर जर्मनीने या टोगोलँड व्यतिरिक्त कामरून, नैऋत्य आफ्रिकेमध्ये वसाहती स्थापन केल्या. पुढचं घटक आहे फ्रान्सच्या आफ्रिकेतील वसाहती. ही तिसऱ्या देशाची वसाहत आहे. याच्यामध्ये फ्रान्सच्या आफ्रिकेतील वसाहत याच्यामध्ये 1 नंबर आहे. फ्रान्सने आफ्रिकेतील सेनेगल, गांबिया, कांगोच्या उत्तरेचा प्रदेश वर्चस्वाखाली आणला. 1883 ला आयव्हरी कोस्ट वसाहत स्थापन केली. 3 नंबर, तसेच पोर्तुगालच्या ताब्यातील दाहोम हा प्रदेश घेतला. आफ्रिकेतील सहारा वाळवंट पासून पश्चिमेस आयव्हरी कोस्ट पर्यंत व फ्रेंच गिनी प्रदेश 1914 पर्यंत फ्रान्सच्या ताब्यात होता. म्हणजे फ्रान्सच्या आफ्रिकेतील या वसाहती होत्या. आता 6 नंबर आकडा आहे पूर्व आफ्रिकेतील युरोपियनांच्या वसाहती. यामध्ये 1 नंबर आकडा आहे पूर्व आफ्रिकेतील केप कॉलनी, नाताळ या वसाहती इंग्लंडच्या ताब्यात
तर मोझाम्बिक स्पेनच्या ताब्यात होतं. 2 नंबर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यांना पूर्व आफ्रिकेत रस होता, त्यामुळे त्यांनी परस्पराचे हित जोपासण्यासाठी एक करार केला. 3 नंबर या कराराने झांजिबार, पेंबा बेट, पूर्व आफ्रिकेची किनारपट्टी झांजिबारच्या सुलतानाला देण्याचं ठरवलं. 4 नंबर मादागास्कर बेट फ्रान्सला, आफ्रिकेच्या किनारपट्टीच्या उत्तरेचा भाग इंग्लंडला व दक्षिण प्रदेश जर्मनीला द्यायचं ठरवलं. 5 नंबर जर्मनीने 1897 मध्ये जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीकडून पूर्व आफ्रिकेतील प्रदेश स्वतःकडे घेतला. 6 नंबर इंग्लंडने झांजिबार, पेंबा बेट व नॅसालँड म्हणजे मालावी हे ब्रिटिश संरक्षित प्रदेश म्हणून जाहीर केलं. 8 नंबर इंग्लंडच्या प्रभावाखालील प्रदेश ब्रिटिश ईस्ट आफ्रिका या नावाने ओळखला जाऊ लागला. धन्यवाद.